कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडी कार्यकारिणीची वार्षिक सर्वसाधारण सभा जिमखाना सभागृहात 11 जून रोजी संपन्न झाली। यावेळी निवडणूक निरीक्षक तथा जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के व कार्यकारिणीच्या केंद्रीय सदस्या उषा परब या विशेष उपस्थित होत्या। या वार्षिक सर्वसाधारण सभेत सावंतवाडी तालुका कोकण मराठी साहित्य परिषदेच्या नूतन कार्यकारिणीची निवड घटित करण्यात आली। यावेळी अध्यक्षपदी कवी दीपक पटेकर तर सचिवपदी राजू तावडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली। तसेच जिल्हा प्रतिनिधी म्हणून संतोष सावंत यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली। सावंतवाडी येथे पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत वर्ष 2025 ते 2028 या 3 वर्षांच्या कालावधीसाठी ही नूतन कार्यकारिणी निवड करण्यात आली। यात सावंतवाडी येथील कवी दीपक पटेकर यांची कोमसाप सावंतवाडी तालुकाध्यक्षपदी तर सचिवपदी राजू तावडे यांची निवड झाली। उपाध्यक्षपदी अभिमन्यू लोंढे, कोषाध्यक्षपदी डॉक्टर दीपक तुपकर तर सहसचिवपदी युवा पत्रकार विनायक गावस यांची निवड झाली। ज्येष्ठ सदस्य ॲडव्होकेट नकुल पारसेकर, भरत गावडे, सौ प्रज्ञा मातोंडकर, सौ मंगल नाईक जोशी, सौ मेघना राऊड, सौ प्रतिभा चव्हाण, विठ्ठल कदम यांची कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती झाली आहे। यावेळी कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के यांनी निवड झालेल्या सर्व कार्यकारिणीचे अभिनंदन केले। तसेच मनोगतातून नूतन कार्यकारिणीने साहित्य चळवळ जोमानं पुढे न्यावं असं आवाहन केलं। यावेळी सर्वांनी दिलेल्या जबाबदारीचं भान ठेवून पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांना अभिप्रेत असलेलं कार्य आपल्या हातून घडेल असा विश्वास नूतन अध्यक्ष कवी दीपक पटेकर यांनी व्यक्त केला। दीपक पटेकर यांच्या या स्तुत्य निवडीबद्दल त्यांचे विविध स्तरावरून हार्दिक अभिनंदन होत आहे।